नमस्कार. BA भाग 2 लोक प्रशासन IDS पेपर नंबर 1. या पेपरमधील आपण यापूर्वी 2 टॉपिक सविस्तर त्याची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागील तासास लोकनिगम किंवा सार्वजनिक महामंडळे, त्याचा अर्थ, लोकनिगम निर्मितीचे उद्दिष्ट किंवा उद्देश, त्याचे प्रकार व वैशिष्ट्ये हा भाग संपवलेला आहे. यानंतर लोकनिगमांचे फायदे आणि लोकनिगम आणि शासकीय खाती यातील फरक आजच्या तासाला आपण पाहणार आहोत. लोकनिगम हे खात्याप्रमाणेच लोककल्याणाची कार्ये पार पाडण्यासाठी राज्याने निर्माण केलेले असतात. शासकीय खात्याहून थोडीशी स्वतंत्रपणे व्यापारी व व्यावसायिक भूमिकेतून ही प्रमंडळे कार्य करीत असलेली दिसून येतात. अलीकडे 20व्या शतकात खात्याप्रमाणे सार्वजनिक प्रमंडळे आवश्यक व महत्त्वाची मानली जात आहेत. प्रोफेसर W.A. रॉबसन यांनी असे म्हटले आहे की राजकीय संघटना आणि राज्याची सनदशीर कृती यामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बदलापैकी लोकनिगम हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल होय. लोकनिगम ही 20व्या शतकाने लोकप्रशासनाला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी होय. सामान्यतः लोकनिगम पद्धतीचे फायदे जे आहेत ते आपणास पुढील प्रमाणे पाहता येतील. पहिला फायदा, राज्यनिर्मित प्रमंडळे राजकीय क्षेत्रापासून पूर्णपणे अलिप्त असतात. त्यांच्या कार्यावर पक्षीय राजकारणाचा, पक्षीय दडपण यांचा काहीही परिणाम होत नाही. प्रमंडळे ही राजकारणापासून मुक्त असतात. या प्रमंडळात घेतले जाणारे निर्णय पूर्णपणे गुणात्मक दृष्टीने स्वतंत्रपणे घेतले जातात. राजकारणाचा त्या निर्णयावर किंवा कृतीवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढते आणि निश्चित हेतू सफल होतो. दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे लोकनिगमांची कार्य सातत्याने चालू असतात आणि त्यांना आपल्या कार्यासंबंधी स्वातंत्र्य असल्याने ती अधिक कार्यक्षमतेने आणि जलद गतीने कार्य करू शकतात. राज्याचे अधिवेशन चालू असताना कायदेमंडळ लोकनिगमासंबंधी कायदे करते,
परंतु प्रत्यक्षात त्यासंबंधी कृती करताना त्या कायद्यात सुधारणा दुरुस्त्या कराव्या लागतात. त्यामुळे सरकारी खात्यांना कार्यासाठी अधिक श्रम व वेळ खर्च करावा लागतो. याउलट लोकनिगम हे कायमपणे चालू असणारे अधिवेशनच आहे असे मानले जाते. परिस्थितीप्रमाणे लोकनिगम कायदे, ठराव, निर्णय घेऊ शकते. तसेच लोकनिगमांची कार्यपद्धती अधिक लवचिक असल्यामुळे नवीन कायदे, नवीन प्रयोग करणे सुलभ होते. लोकनिगमात अनेक कुशल, निष्णात कर्मचारी असतात. त्यामुळे लोकनिगमाचे कार्य अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येते. तिसरा जे फायदा आहे तो म्हणजे लोकनिगमांना किंवा सार्वजनिक महामंडळांना किंवा त्याला प्रमंडळ असे म्हटलं जातं, त्यांच्या दैनंदिन कामकाजासंबंधी स्वातंत्र्य दिलेले असतं. तसेच आर्थिक स्वातंत्र्यही दिलेले असल्यामुळे सरकारी नियंत्रणापासून अलिप्त राहून त्यांना कार्य करता येते. त्यामुळे लोकनिगमात अकार्यक्षमता, दप्तर दिरंगाई, बेजबाबदारपणा असे दोष निर्माण होत नाहीत. चौथा जो फायदा आहे तो म्हणजे सरकारी कामांचा, विशेषतः विधिमंडळाच्या कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी लोकनिगम पद्धती उपयुक्त ठरली आहे. राज्य आपली बहुविध कार्ये खात्यामार्फत करीत असली तरी लोककल्याणाची काही कार्ये स्वतंत्रपणे चालवणे अधिक सोयीचे होते. सरकारच्या काही अंशाला नियंत्रणाखाली कार्यकारी कल्याणकारी महामंडळे निर्माण केली जातात. उदाहरणार्थ राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गृहनिर्माण महामंडळ, औद्योगिक वित्त महामंडळ इत्यादी. पाचवा जो फायदा किंवा गुण सांगता येतो तो म्हणजे लोकनिगम पद्धतीमुळे हुशार, बुद्धिमान, कार्यक्षम असे अधिकारी व कर्मचारी वर्गाला आपले कौशल्य प्रदर्शित करण्यास संधी मिळते. योग्य व आवश्यक निर्णय, जलद कृती, जबाबदारी व कार्यक्षमता यामुळे लोकनिगम पद्धती यशस्वी झालेली दिसून येते. त्यामुळे राज्यांना ही पद्धती अधिक सोयीस्कर, सुलभ व आर्थिकदृष्ट्या फायद्याची वाटते. अशा रीतीने लोकनिगमामुळे बहुविध फायदे होत असल्यामुळे
अनेक देशांनी ही लोकनिगमाची पद्धती स्वीकारलेली दिसून येते. इंग्लंड, अमेरिका, भारत या देशांनी लोककल्याणाची कार्ये पार पाडण्यासाठी विविध प्रकारची महामंडळे निर्माण केलेली दिसून येतात. भारतात दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशन, एअर इंडिया इंटरनॅशनल, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन अशी विविध महामंडळे कार्य करीत असलेली दिसून येतात. अशा रीतीने लोकनियमांची उपयोगिता आढळून येत असली तरी लोकनिगम पद्धतीत काही तोटे दिसून येतात. लोकनिगमांच्या कार्यावर कायदेमंडळ व मंत्री यांचे नियंत्रण केवळ नाममात्र असले तरी त्यांच्या ठिकाणी वेगळेपणाची भावना वाढीला लागते, अशी भीती व्यक्त करण्यात येते. तसेच लोकनिगमाच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्यांची नेमणूक सरकारमार्फत होत असल्यामुळे ही मंडळे विशिष्ट पक्षांचेच हित पाहतील अशी टीकाही करण्यात येते. अशा प्रकारे आपणास लोकनिगमाचे विविध फायदे सांगता येतात. लोकनिगमाचा विचार करत असताना शासकीय खाते आणि लोकनिगम यांचे परस्पर संबंध किंवा यातील फरक काय, हा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. कारण शासन लोककल्याणाची विविध कार्ये खात्यांच्या मार्फत करत असते, तर विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य महामंडळांच्या द्वारे केलं जातं. या दोन्हींच्यामध्ये परस्पर संबंध किंवा फरक काय आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून लोकनिगम किंवा सार्वजनिक महामंडळ किंवा प्रमंडळे आणि खाते यातील फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. लोकनिगम आणि खाते हे संघटनेच्या पंक्ती घटकाचे दोन महत्त्वाचे प्रकार होय. जे संघटनेचे आपण स्टाफ लाईन आणि रेखा घटक पाहिले, त्यामध्ये स्टाफ घटक आणि लाईन घटक हे जे आहेत, त्या लाईन घटकांच्या मधील लोकनिगम आणि खाते हे दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. या दोहोंची रचना व स्वरूप सारखेच आहे. अधिकार, पद परंपरा व श्रेणी श्रम विभागणी ही तत्वे या दोहोंच्या रचनेत स्वीकारलेली आहेत. तरी पण या दोहोत त्यांच्या बाह्य संबंधामुळे फरक आढळून येतो. प्रशासनाबाबतचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कायदेमंडळाचे नियंत्रण, हिशोब तपासणी इत्यादी बाबतीत सरकारी प्रमंडळे व खाती यामध्ये फरक आढळून येतो. सामान्यतः लोकनिगम आणि खाते या दोहोंमध्ये
पुढीलप्रमाणे फरक असलेला दिसून येतो. पहिला जो फरक आहे तो म्हणजे खाते हे सरकारचे अविभाज्य अंग असून सरकारच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असते. परंतु लोकनिगम हे कायदेमंडळाच्या कायद्यानुसार निर्माण केले जाते. लोकनिगमांची निर्मिती, संचालकांची नेमणूक, लोकनिगमांचे ध्येय धोरण या दृष्टिकोनातून सरकारचे काही प्रमाणात प्रमंडळावर नियंत्रण असते. याशिवाय इतर कार्यक्षेत्रात दैनंदिन कार्यात लोकनिगमावर खात्याप्रमाणे नियंत्रण नसते. खात्याचे ध्येय धोरण, दैनंदिन कामकाज यासंबंधी मंत्र्यांचे नियंत्रण असलेले दिसते. याउलट लोकनिगमांना अधिक स्वायत्तता दिलेली असते. लोकनिगमांना स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. लोकनिगम एखाद्या खटला चालवू शकते, तर लोकनिगमावर एखादी व्यक्ती किंवा संस्था सुद्धा खटला चालवू शकते. अशी स्वायत्तता व स्वातंत्र्य यांचे अस्तित्व सरकारी खात्यांना नसते. दुसरा आकडा जो आहे तो म्हणजे दोन्हीमध्ये फरक सांगताना कायदेमंडळाचे नियंत्रण खात्यावर अधिक प्रमाणात असते. खात्याच्या ध्येय धोरणावर, प्रत्यक्ष कार्यावर आणि खर्चावर संसदेचे पूर्णपणे नियंत्रण असते. ध्येय धोरण व कार्ये याबाबत मंत्र्याला प्रश्न उपप्रश्न विचारून कायदेमंडळ नियंत्रण ठेवित असते. खात्याला कायदेमंडळाच्या संमतीशिवाय एक पैसाही खर्च करता येत नाही. कायदेमंडळाच्या संमतीने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे खात्याला खर्च करावा लागतो. मंजूर झालेल्या रकमेपेक्षा खात्याला जादा पैसा खर्च करता येत नाही. तसेच मंजूर झालेला पैसा पूर्णपणे खर्च झाला नाही तर खात्याला ती रक्कम परत करावी लागते. पुढील वर्षाच्या खर्चासाठी शिल्लक म्हणून ठेवता येत नाही. याउलट लोकनिगमावर कायदेमंडळाचे नियंत्रण खाते एवढे नसते. लोकनिगमाच्या कार्यासंबंधी कायदेमंडळात प्रश्न विचारले जातात, परंतु लोकनिगमाच्या स्वायत्ततेवर आघात होईल असे प्रश्न विचारले जात नाहीत. परंतु लोकनिगमाच्या स्वायत्ततेवर आघात होईल असे प्रश्न जे विचारले जात नाहीत, तसेच लोकनिगमांना खात्यापेक्षा अधिक प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य दिले जाते. कर्ज देऊ शकते, कर्ज घेऊ शकते. तसंच लोकनिगम स्वतःचे भांडवल उभार करू शकते, पैशाची बचत करू शकते. अशा रीतीने आर्थिक स्वातंत्र्याविषयी सरकारी प्रमंडळांना अधिक स्वायत्तता असते. तिसरा जो फरक आहे तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत लोकनिगमांना खात्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य दिलेले असते. सरकारी खात्यातील वरिष्ठ पदाच्या जागा लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जातात. तसेच कनिष्ठ पदे विशिष्ट नियमानुसार भरली जातात. कार्याचा अनुभव लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावरती बढती दिली जाते. याउलट लोकनिगमात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतीत सरकारचे नियंत्रण असते. लोकनिगम हुशार, कार्यक्षम व्यक्तींच्या नेमणुका करू शकते. नोकरीचा कार्यकाल विचारात न घेता नोकरीची हुशारी, कार्यक्षमता यानुसार बढती दिली जाते. चौथा जो फरक आहे तो म्हणजे लोकनिगम व खाते या दोहोत उद्देश समान असलेला दिसून येतो. लोककल्याणाची कार्ये दोहोकडून केली जातात, परंतु स्वतःचा खर्च स्वतःच भागवावा या उद्देशाने लोकनिगमाचे कार्य चालत असते. वास्तविक नफा मिळवण्याची भूमिका नसली तरी प्रमंडळा तोट्यात येणार नाहीत अशा पद्धतीने कार्य केले जातं. याउलट सरकारी खाते ना नफा ना तोटा या तत्वावर लोककल्याणाचे कार्य करीत असते. उदाहरणार्थ भारतातील रेल्वे खाते
अनेक वेळा तुटीत आलेल्या दिसून येते, परंतु एस टी महामंडळ, हवाई वाहतूक महामंडळ ही प्रमंडळे कायमस्वरूपी नफ्यात राहून कार्य करत असलेली दिसून येतात. अलीकडच्या कालखंडात एस टी महामंडळसुद्धा तोट्यात गेल्याचे आपल्याला अनेक वेळा दिसून येते. अर्थात या दोहोंचा उद्देश वाहतुकीची सोय करणे असा समानच उद्देश असतो. पाचवा जो फरक आहे तो म्हणजे लोकनिगमांची कार्यपद्धती लवचिक स्वरूपाची असते. या उलट खात्याची कार्यपद्धती ताठर स्वरूपाची असते. विशिष्ट पद्धतीने नियमानुसार खात्यांचे कार्य चालते. वेळ आणि पैसा पारंपरिक प्रशासकीय पद्धती आणि कायदेमंडळाचे नियंत्रण यामुळे खात्याचा कारभार ठराविक साच्याचाच बनतो. साहजिकच खात्यांच्या कार्यात दप्तर दिरंगाई, अकार्यक्षमता, वेळ आणि पैसा, अनाठायी खर्च होतो. याउलट लोकनिगमांना स्वायत्तता व लवचिकता मिळत असल्याने त्यांच्या कार्यात योग्य त्या कार्यपद्धतीचा स्वीकार केला जातो. प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यासाठी नियमात बदल केला जातो. परिस्थितीनुसार, गरजेनुसार कार्यपद्धतीत बदल करून लोकनिगमाचे कार्य नफ्याच्या भूमिकेतून लोकहिताच्या दृष्टिकोनातून चालते. सहावा जो फरक आहे तो म्हणजे शासकीय खात्यांचे हिशोब सरकारी हिशोब तपासणीकडून तपासले जातात. कायदेमंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पैसा खर्च झालेला आहे किंवा नाही हे पाहिले जातं. परंतु लोकनिगमाचे हिशोब व्यापारी दृष्टिकोनातून तपासले जातात. नफा, तोटा, अनाठायी खर्च, लोकनिगमांची आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भर देऊन लोकनिगमांची हिशोब तपासणी केली जाते. सातवा जो फरक आहे तो म्हणजे कायदेमंडळ व मंत्री यांचे नियंत्रण खात्यावर अधिक प्रमाणात असल्यामुळे राजकीय व्यक्तींचा प्रभाव खात्याच्या प्रशासनावर पडत असतो. त्या मानाने लोकनिगमावर मंत्री, राजकीय नेते यांचा पडणारा प्रभाव फारच कमी असतो. सर्वसाधारणपणे नियंत्रण, संचालकांची नेमणूक, वार्षिक अहवाल या बाबी सोडल्या तर लोकनिगमावर फारच कमी प्रमाणात नियंत्रण असते. त्यामुळे लोकनिगमांच्या कार्यात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता कमी असते. जर लोकनिगमावर राजकीय दडपण येत असेल तर त्यांचे कार्य पक्षपातीपणाने होऊन अकार्यक्षमता, लालफिती, गैरव्यवहार असे दोष निर्माण होऊ शकतात. शेवटचा फरक आहे तो म्हणजे खाते व लोकनिगम यांच्या वैधानिक दर्जामध्ये फरक आढळून येतो. लोकनिगमाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि स्वायत्तता असते. निगमांची निर्मिती विशिष्ट कार्यानुसार होते, तसेच विशिष्ट कार्यपद्धतीने लोकनिगमांचे कार्य चालते. लोकनिगम आपल्या कार्याबाबत नियम करू शकतात, त्यात बदल करू शकतात. नवीन विभाग, उपविभाग वाढवू शकतात. तसेच प्रमंडळ एखाद्या व्यक्तीवर खटला भरू शकते, तर एखादी व्यक्ती प्रमंडळावर खटला भरू शकते. कारण प्रमंडळ ही एक वैद्य असणारी व्यक्ती समजली जाते. या दृष्टीने खात्यांचा वैधानिक दर्जा फारच कमी असलेला दिसून येतो. खात्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व नसते. तसेच खात्यावर फिर्याद करता येत नाही. अशा प्रकारचा फरक आपणास लोकनिगम आणि खाते यांच्यामध्ये सांगता येतो. थोडक्यात आपणास लोकनिगम आणि व्यापारी संस्था यामधील सुद्धा फरक आपल्याला माहिती असावा. लोकनिगमाचे स्वरूप आणि व कार्य उद्योगधंदे व व्यापारी संस्था याप्रमाणेच असले तरी लोकनिगमांचा उद्देश खाजगी उद्योगाहून वेगळा असतो. खाजगी उद्योगधंदे, व्यापारी संस्था नफ्याच्या भूमिकेतून कार्य करत असतात. परंतु राज्यनिर्मित प्रमंडळे केवळ नफ्याच्या दृष्टीने कार्य करीत नाहीत, तर जरी नफ्याच्या भूमिकेतून
लोकनिगमांचे कार्य चालत असलं तरी लोककल्याणाच्या दृष्टीने त्यांचे कार्य चालते. नफ्यापेक्षा लोकहित साधण्यासाठी ही प्रमंडळे कार्यक्षमतेने कार्य करीत असलेले दिसून येतात. तसेच खाजगी उद्योगधंदे व व्यापारी संस्था यात भाग भांडवल असतात. असे भाग भांडवलधारक लोकनिगमात नसतात. काही प्रमाणात प्रमंडळात पैसा गुंतवताना दिसतात, परंतु त्यांना त्याबाबत व्याज मिळते, पण प्रमंडळासंबंधीची कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. अशा रीतीने लोकनिगम किंवा प्रमंडळ ही एक खाजगी व्यापारी कंपनी व उद्योगाहून वेगळी असलेली व्यवस्था आहे असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे आपणास लोकनिगम आणि खाते यामधील फरक, तसंच लोकनिगम आणि व्यापारी संस्था यामधील फरक आपणास सांगता येतो. या ठिकाणी लोकनिगम आणि खाते यातील फरक आणि व्यापारी संस्था यातील फरक आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.